हॅलो एव्हरीवन। तर आज मी बनवलेले हे पौष्टिक असे लाडू। तर म्हटलं चला का नाही ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू। तर माझ्या घरात जे काही अवेलेबल होतील ड्रायफ्रूट्स ते सगळे ड्रायफ्रूट मी घेतलेले। त्याचबरोबर डिंक घेतलाय, मखाणे घेतलेत, शेंगदाणे घेतलेत आणि खोबऱ्याचा किस असं सगळं घेतलेलं आहे। हे सगळं एक एक करून आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। फक्त काळ्या मनुका आणि मखाना आपण थोडेसे तुपावर परतवून घेणार आहोत। बाकी सगळ्या गोष्टी आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। हे सगळं मिश्रण एकत्र करायचं, छान असं थंड व्हायला द्यायचं आणि मग ते मिक्सरमधनं थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं। इथे मी पाव किलो गूळ घेतला आहे आणि फक्त तो वितळून घेतला आहे। याच्यामध्ये पाणी किंवा वेगळं काहीच केलेलं नाही आहे किंवा त्याचा पाक पण तयार करून नाही घेतला आहे। तो पाक मी याच्यामध्ये ओतलेला आहे आणि छानपैकी लाडू वळून घेतले। लाडू छान वळले यासाठी जातात कारण खोबरं, शेंगदाणे याच्यामध्ये ऑलरेडी थोडासा तेलकटपणा असतो की ज्याच्यामुळे लाडू वळायला खूप सोपे जातात आणि इझी वळून देखील होतात। असे हे लाडू खायला देखील हेल्दी आहेत आणि बनवायला देखील पटकन सोपी रेसिपी आहे। तर चला आजचा मिनी व्लॉग मी इथेच एंड करते। तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे।